नमस्कार, मी प्रशांत कदम. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये संविधान बदलाचा मुद्दा किंवा आरक्षण संपवण्याचा मुद्दा खूप गाजलेला होता. भाजपला 400 पार जागा हव्या आहेत, कारण त्यांना या देशाचं संविधान बदलायचंय, आरक्षण संपवायचंय असा प्रचार विरोधकांनी केलेला होता. अर्थात भाजपच्या वतीनं त्याला उत्तर देण्यात आलं की हा अपप्रचार आहे. कुठल्याही पद्धतीनं आम्हाला देशाची घटना बदलायची नाहीये, आरक्षण संपवायचं नाहीये. पण पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. पुन्हा एकदा भाजपवरती आरक्षण संपवण्याचा आरोप केला जातोय आणि त्याला निमित्त ठरलेला आहे मोदी सरकारची एक जाहिरात. देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये लॅटरल एंट्री म्हणजे समांतर पद्धतीनं घुसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 45 पोस्टची जाहिरात मोदी सरकारनं काढलेली आहे. आता हे मोदी सरकारनं पहिल्यांदाच केलेलं आहे का तर नाही. याच्या आधी 2018 पहिल्यांदा जाहिरात काढलेली होती आणि आत्तापर्यंत 2 टप्प्यामध्ये अशा लॅटरल एंट्रीजनं प्रशासकीय सेवेमध्ये भरती झालेली आहे. पण यावेळची जाहिरात अजून मोठी आहे. 45 पदं आहेत एकूण, त्यापैकी 10 पदं ही जॉईंट सेक्रेटरी लेवलची आहेत आणि 35 पदं डायरेक्टर आणि इतर लेवलची आहेत. साहजिक आहे की ही जाहिरात निघाल्यानंतर देशाचं राजकारण तापलेलं आहे. दलित, SC, ST, OBC या सगळ्यांचं आरक्षण अशा माध्यमातून हिरावलं जात आहे. एकतर आधीच राहुल गांधी पहिल्यापासून आरोप करत आलेले आहेत की देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये उच्च स्तरावरती SC, ST आणि OBC दिसत नाहीत. जे एकूण 90 सचिव आहेत त्याच्यामध्ये केवळ 3 हे या कॅटेगरीमधून आहेत. इतर मात्र सगळे खुल्या प्रवर्गातले आहेत. बजेट बनवताना सुद्धा या वर्गातले अधिकारी का दिसत नाहीत हा त्यांचा सवाल होता आणि त्यातच मोदी सरकारची ही जाहिरात आल्यामुळं एक प्रकारे आरक्षण वगळून ही लॅटरल एंट्री केली जाते का, असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय. अर्थात भाजपच्या वतीनं सुद्धा त्याला उत्तरं दिली जात आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये नेमकं काय होत होतं त्याचे दाखले दिले जात आहेत आणि त्यामुळं हा सगळा प्रश्न जो आहे तो चर्चेत आलेला आहे. आणि म्हणूनच आपण ही लॅटरल एंट्रीची जाहिरात नेमकी काय आहे, त्याच्यामुळं आरक्षण खरोखरच बायपास केलं जातंय का, याच्या आधीची काय उदाहरणं होती, हे सगळं नीट समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात की मुळामध्ये ही जाहिरात काय आहे. 45 पदांसाठीची ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये 10 पदं ही सेक्रेटरी लेवलची आहेत आणि 35 पदं जी आहेत ती डायरेक्टर आणि इतर लेवलची आहेत. 17 सप्टेंबरपर्यंत त्या क्षेत्रातल्या लोकांनी अर्ज करायचे आहेत. त्याच्यासाठीचं जे मिनिमम क्वालिफिकेशन लागतं ते त्या प्रत्येक पोस्टच्या खाली देण्यात आलेलं आहे. जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या या पोस्ट कुठल्या कुठल्या खात्यासाठी आहेत तर त्या गृह, अर्थ, स्टील या खात्यांसाठीच्या आहेत आणि ज्या 35 इतर वॅकन्सी आहेत त्या ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर सिव्हिल एव्हिएशन, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग अशा वेगवेगळ्या खात्यांसाठीच्या आहेत. आता जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर एक मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी अपेक्षित केलेलं आहे. काही ठिकाणी पदव्युत्तर तुमचं शिक्षण हे अपेक्षित आहे, MA क्वालिफिकेशन, काही ठिकाणी PhD अपेक्षित आहे, काही ठिकाणी त्या क्षेत्रातला मिनिमम त्या वर्षांचा एक्सपिरियन्स जो आहे तो देखील अपेक्षित आहे. आणि आत्तापर्यंत देशामध्ये IAS बनण्यासाठीचे कुठले पर्याय उपलब्ध आहेत तर एकतर UPSCची परीक्षा पास करून तुम्ही IAS होऊ शकता. दरवर्षी लाखो विद्यार्थी त्याच्यासाठी धडपडत असतात. त्याच्यातून मोजके व्यक्ती म्हणजे अगदी 1000 पोस्टची ॲड असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे 100 IASसाठी निवडले जातात. दुसरा पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे प्रमोशनद्वारे IAS बनण्याचा, जो राज्यसेवा अधिकारी असतात त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. आणि आता हा तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला गेलेला आहे तो म्हणजे लॅटरल एंट्रीचा. 2018ला मोदी सरकारनं अशा पद्धतीनं जवळपास 8 जॉईंट सेक्रेटरीची नियुक्ती केलेली होती आणि संसदेत जे उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार आत्तापर्यंत 63 अपॉइंटमेंट जे आहेत त्या अशा लॅटरल एंट्रीनं देशाच्या प्रशासकीय सेवेत झालेल्या आहेत. ही संसदेच्या पटलावरची माहिती आहे. आता या लॅटरल एंट्रीमध्ये आरक्षणाचं नेमकं काय होतं तर त्याच्याबद्दल खासदार चंद्रशेखर यांनी संसदेत प्रश्न विचारलेला होता. त्यावेळी उत्तर काय देण्यात आलेलं होतं तर डिटेल्स रिलेटिंग टू कॅटेगरी ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर नॉट रिक्वायर्ड टू बी मेंटेन्ड फॉर मेकिंग लॅटरल रिक्रुटमेंट
ॲज रिझर्वेशन इज नॉट ॲप्लिकेबल फॉर अपॉइंटमेंट टू सिंगल पोस्ट केडर्स. हे जे आपले DOPTचे राज्यमंत्री आहेत त्यांचं उत्तर आहे संसदेतलं अधिकृतपणे. लॅटरल एंट्रीमध्ये आम्ही अशा पद्धतीनं सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचं रेकॉर्ड मेंटेन करत नाही आणि जेव्हा सिंगल पोस्ट केडर असते अपॉइंटमेंट करायची तेव्हा आरक्षणाची गरज नसते, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे सिंगल पोस्ट केडर प्रकरण काय आहे लक्षात घ्या की जर म्हणजे आपल्याकडं जो देशाचा नियम आहे त्याच्यानुसार सार्वजनिक नोकऱ्या आणि सगळ्या विद्यापीठांमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी ही 13 पॉईंट रोस्टरनुसार केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ OBCचा कोटा 27% आहे, तर प्रत्येक 4थ्या पदावरती OBC उमेदवाराची भरती केली जाते. सोबतच जे SC आरक्षण आहे ते साधारणपणे 15% आरक्षण आहे. म्हणजे प्रत्येक 7व्या पदासाठी SC वर्गातला उमेदवार जो आहे तो अपेक्षित असतो. यासोबतच जे ST आरक्षण आहे ते 7.5% आहे. म्हणजे प्रत्येक 14व्या पदावरती त्या वर्गातला अधिकारी जो आहे तो अपेक्षित असतो. आता UPSC ही लॅटरल एंट्रीसाठीची जाहिरात आहे ती 45 पदांसाठीची आहे. जर हा 45 पदांचा एक गट मानला गेला असता तर 13 पॉईंट रोस्टरनुसार यातल्या 6 जागा SC, 3 जागा ST, 12 जागा OBC आणि 4 जागा EWS साठी राखीव ठेवाव्या लागल्या असत्या. म्हणजे 6 4 10, 10 आणि 12, 22 आणि 3 25, 45 पैकी 25 ठिकाणी रिझर्वेशन पॉलिसीनुसार त्या वर्गातले अधिकारी तुम्हाला नेमावे लागले असते. पण इथं ते करण्याची कुठलीही बाध्यता नाही आहे, कारण जे उत्तर सरकारनं दिलेलं आहे त्याच्यानुसार सिंगल केडर पोस्टसाठीची ही जाहिरात आहे. म्हणजे प्रत्येक पोस्ट जी आहे ती सिंगल केडर म्हणून काढली गेलेली आहे आणि त्यामुळं त्या सिंगल पोस्टसाठी रिझर्वेशन पॉलिसी लागू होत नाही. त्यामुळं अशा 45 सिंगल पोस्ट काढल्या गेलेल्या आहेत ज्याच्यासाठी आरक्षणाची पॉलिसी लागू होणार नाही. आता त्याच्यामध्ये OBC, SC, ST येऊ शकतात का? तर एखादा येऊही शकतो जर तो तशा पद्धतीनं इलिजिबल असेल, सरकारला वाटलं की त्याला घ्यावं तर ते होऊ शकतं. पण लक्षात घ्या की जी आरक्षणाच्या घटनात्मक धोरणामध्ये जी बाध्यता आहे ती मात्र इथं बाध्यता या लॅटरल एंट्रीमध्ये नाही आहे आणि म्हणून हा आरक्षण संपवण्याचा घाट आहे असा आरोप केला जातोय. ज्यावेळी या 45 पदांसाठीची जाहिरात मोदी सरकारनं काढली त्याच्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी थेट आरोप केला की संघ लोकसेवा आयोगाच्या ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आता अधिकाऱ्यांची भरती केली जाते आणि संविधानावरती हल्ला केला जातोय. हे खुल्या पद्धतीनं अशा लॅटरल एंट्रीतून भरतीनं SC STचं आरक्षण हे काढून घेतलं जातं आहे. त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये या वर्गाचं आधीच प्रतिनिधित्व नाही आहे आणि त्याच्याऐवजी अशा लॅटरल एंट्रीमधून त्यांना आणखीन दूर केलं जातं आहे. UPSCची तयारी करणाऱ्या अनेक प्रतिभावान युवकांच्या हक्कावरती आणि वंचितांच्या आरक्षणावरती हा हल्ला आहे. सामाजिक न्यायाच्या कल्पनेला हा घात आहे आणि केवळ काही मोजक्या कॉर्पोरेट्सचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत. आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे सेबी आहे, जिथं प्रमुख पदावरती प्रायव्हेट सेक्टरमधून आलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा अध्यक्ष जे आहे ते बनवलं गेलं. प्रशासकीय रचना आणि सामाजिक न्याय या दोन्हीला अशा पद्धतीनं बाधित केलं जातं आहे आणि हे देशविरोधी कृत्य आहे. IASचं खाजगीकरण करणं, आरक्षण संपवणं हीच मोदी सरकारची गॅरंटी आहे. हा हल्लाबोल राहुल गांधींनी केलेला आहे. आता लॅटरल एंट्रीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा भाजपकडून काँग्रेसला उत्तर दिलं जातं. त्यांचं म्हणणं आहे की स्वतः मनमोहन सिंग त्याच्यानंतर मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांची सुद्धा नियुक्ती काँग्रेसच्याच कार्यकाळात झालेली होती आणि ते लॅटरल एंट्रीचेच उदाहरण आहेत आणि त्यामुळं आम्ही उलट काहीतरी नियम त्याला आणून तशा पद्धतीनं भरती करत आहोत, तुम्ही तर मनमानी पद्धतीनं भरती करत होतात असा भाजपनं आरोप केलेला आहे. आणि लॅटरल एंट्रीबद्दल याच्या आधीच्या प्रशासकीय आयोगांनी सुद्धा शिफारसी केलेल्या आहेत. जसं की 1970 मध्ये
पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल आलेला होता आणि त्यांनी अशा पद्धतीनं काही डोमेन एक्सपर्ट म्हणजे त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत ते प्रशासनात असावेत अशी शिफारस केलेली होती. त्याच्यानंतर जवळपास 30 वर्षानंतर 2005मध्ये दुसरा प्रशासकीय आयोग स्थापन करण्यात आला आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या लॅटरल एंट्रीचा प्रस्ताव दिलेला होता. पण तो प्रस्ताव UPA सरकारनं फेटाळलेला होता. 2009मध्ये सुद्धा त्याची शिफारस करण्यात आली, पण तो देखील फेटाळला गेलेला होता. पण मोदी सरकारनं मात्र त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली, ती पहिल्यांदा 2018मध्ये. आता कारण काय, म्हणजे लॅटरल एंट्री असावी याच्यासाठी कारणं काय दिली जातात, तर त्यांना असं वाटतं की त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आल्यामुळं एक प्रकारे पॉलिसी मेकिंग जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं होतं. प्रशासकीय सेवेमध्ये एक नवीन ऊर्जा येते, उत्साह येतो आणि काही विषय असे असतात की उदाहरणार्थ जैवतंत्रज्ञान असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, एन्व्हायरमेंट असेल, या सगळ्याच विषयांचा अभ्यास कदाचित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नसेल आणि त्यामुळं त्या क्षेत्रातली डिग्री घेतलेले लोक, त्या क्षेत्रात काम केलेले लोक जर आले तर आपली पॉलिसी जी आहे ती अधिकाधिक चांगली होईल, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे हे सांगितलं जातं. पण त्याला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं काय असतं की एकतर त्याच्यामुळं आउटसाइडर सिंड्रोम म्हणजे प्रशासकीय व्यवस्था ज्या नियमांनुसार काम करते त्याच्यामध्ये नियमाच्या पलीकडे येऊन काम करणारा कोणी व्यक्ती आला की ती सगळी व्यवस्था मग थोडीशी त्यांच्यामध्ये चलबिचल होते. सोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम हे एक प्रकारे लोकांसाठी करण्याचं काम आहे, सेवा म्हणून करण्याचं काम आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट मेंटॅलिटी येणं हे चांगलं नाही आहे अशा पद्धतीचा एक युक्तिवाद केला जातो. सोबतच हे पण सांगितलं गेलेलं आहे की आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 5-6 वर्षामध्ये ज्या लॅटरल एंट्रीज झालेल्या आहेत त्याच्यामुळं असा कुठला दुर्गामी बदल पाहायला मिळालेला नाही आहे. उलट जे पहिल्या बॅचमध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून जॉईन करण्यात आलेले होते त्यातल्या एका जॉईंट सेक्रेटरीनं अगदी काही आठवड्यामध्येच आपली नोकरी जी आहे ती सोडलेली होती. आत्ता 45 जागांसाठीची जी ॲड आलेली आहे ती 3 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, जे 2 वर्षांसाठी कदाचित पुढे वाढवलं पण जाऊ शकतं. 5 वर्षांसाठीची ही अपॉइंटमेंट जी आहे ती केली जाऊ शकते. आता लॅटरल एंट्री, याला खरं तर लॅटरल एंट्री म्हणायचं का, पण आर्थिक सल्लागार म्हणून याच्या आधी काही तज्ज्ञांचा उपयोग जो आहे तो प्रशासकीय सेवेमध्ये करून घेण्यात आलेला आहे. काँग्रेस कार्यकाळामधली सुद्धा याची मोठी उदाहरणं आहेत. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रज्ञ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. 1971मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं. ते नागरी सेवा परीक्षेला बसले नव्हते. 1972मध्ये त्यांना अर्थ मंत्रालयाचं मुख्य आर्थिक सल्लागार पदही देण्यात आलेलं होतं. याच मनमोहन सिंग यांनी रघुराम राजन यांची सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली होती आणि ते सुद्धा अशाच पद्धतीनं काही UPSCतून आलेले नव्हते. नंतर ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरसुद्धा बनलेले होते. सोबतच इन्फोसिसचे नंदन निलेकणी यांना आधार कार्डचा सगळा पाया घालणारी घटनात्मक संस्था UIDAIचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. याच्यासोबत बिमल जालान असतील, त्याच्यानंतर अगदी खूप उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये विजय केळकर आहेत. अशा अनेक व्यक्तींना सरकारी उच्च पदावरती काम करण्याची संधी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सुद्धा देण्यात आलेली होती. इवन सॅम पित्रोदा हे सुद्धा त्याचेच उदाहरणं आहेत असं सांगितलं जातं. पण या सगळ्या पलीकडे जॉईंट सेक्रेटरी नावाच्या पदावरती अधिकृत भरती मात्र आत्ता काढली जाते. सल्लागार म्हणून त्यांना त्या सेवेमध्ये घेणं, त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणं ही वेगळी गोष्ट आणि थेट त्या पदावरती ही अशा पद्धतीनं लॅटरल एंट्री करणं, याच्यात काही फरक आहे का, असे सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या संदर्भात ट्विट केलं. त्यांचं म्हणणं आहे की सिन्स द BJP वॉज डिनाइड 400 पार सो ॲज टू डू अवे विथ देअर pet peeve reservations by the people of this country, they have come up with lateral entry recruitment to government jobs. Why this suits them? म्हणजे त्यांना हे का हवंय? कारण no UPSC entrance route taken, so no obligation to follow seniority. सिनियरिटीचा विचार करण्याची गरज आहे. No reservation requirement for SC, ST, OBC आणि fill in vacancies with those ideologically inclined to them and who become हिज मास्टर्स व्हॉइस. म्हणजे आपल्या विचारांच्याच लोकांना उच्च पदावरती
आणण्यासाठी, त्यांना व्यवस्थेत घुसवण्यासाठी याचा वापर केला जातोय, हे विरोधकांचे आरोप या सगळ्यावरून होत आहे. त्यामुळं एकतर ज्यावेळी आरक्षण संपवण्याचा मुद्दा, संविधान बदलाचा मुद्दा प्रचारामध्ये गाजतोय, त्याचवेळी लॅटरल एंट्रीबद्दल मोदी सरकारची ही जाहिरात चर्चेमध्ये आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये सिंगल पोस्ट केडर म्हणून ॲड काढली जाते आणि त्याच्यामुळं रिझर्वेशन पॉलिसीची बाध्यता जी आहे ती याच्यामध्ये येत नाही. जर सरकारला काही एलिजिबल कॅन्डिडेट त्या आरक्षित वर्गातून दिसले, कदाचित ते ओबीसी असू शकतील, SC असू शकतील, तर त्यांची नियुक्ती होईलही. पण ज्यावेळी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये हे या वर्गातले अधिकारी का नाही आहेत, सचिव दर्जापर्यंत ते का पोहोचू शकत नाही आहेत, याची चर्चा विरोधकांकडून होती आहे. त्याचवेळी लॅटरल एंट्रीबद्दलची ही जाहिरात चर्चेत आलेली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? लॅटरल एंट्रीचा हा मुद्दा एक प्रकारे प्रशासकीय संस्था आपली चांगली करण्याचा, त्याच्यामध्ये इफिशियन्सी आणण्याचा, त्याची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न आहे की याच्यामुळं आरक्षण संपतंय, हा विरोधकांचा प्रचार खरा आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका. चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी ते आवर्जून करा.